पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधणार संवाद। महिलांना समान संधी, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाची भूमिका देशाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन। नव्यानं पुढे येणाऱ्या सायबर सुरक्षेसारख्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सेबीसह सर्वच नियामक संस्थांची सज्ज राहण्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन। देशाच्या प्रगतीमध्ये कायदेविषयक शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असल्याचं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं प्रतिपादन। कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विक्रम VT-21 या अत्याधुनिक लढाऊ वाहनाचं DRDOचे अध्यक्ष समीर कामत यांच्या हस्ते अहिल्यानगरमध्ये अनावरण। अमेरिका आणि इराण यांच्यात प्रत्यक्ष शांतता चर्चा न करता केवळ दूरध्वनीवरूनच वाटाघाटी करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका, चर्चेचं भवितव्य अनिश्चित। महसुली जमिनीच्या पट्ट्यांवर मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना लवकरच वनजमिनीच्या पट्ट्यांवरही लागू केल्या जातील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, गोदा ते नर्मदा जलयात्रेचा केला शुभारंभ। गोदा ते नर्मदा जलयात्रा देशभरात जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेजवानीच्या कार्यक्रमात अज्ञात हल्लेखोराचा गोळीबार, दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिलांच्या T20 मालिकेत चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेवर 14 धावांनी विजय। आणि ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात वंशिका चौधरी आणि चिराग शर्मा जोडीचा सुवर्ण, तर मोहिनी सिंग आणि हिमांशु राणाची कांस्य पदकांची कमाई।